कैरी मार्केटमध्ये विकायला आली की गोड आंबा, साखर आंबा आपण बनवतच असतो. तर चला 2 वेगवेगळ्या पद्धतीचं गोड लोणचं आज आपण बनवणार आहोत. याला तुम्ही गुळ आंबा आणि साखर आंबा सुद्धा म्हणू शकता. अगदी 10-15 मिनिटांमध्ये 2 प्रकारचं लोणचं आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला 1 किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे. तोतापुरी कैरी ही आंबट नसते आणि पटकन शिजते, म्हणून मी तोतापुरी कैरीच वापरते. तुमच्याजवळ जी कैरी असेल ती घेऊ शकता. आता या कैरीला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि फक्त सोलून घ्यायचं आहे. खूप पिकलेली सुद्धा कैरी घ्यायची नाही. मी इथे थोडीशी कडकच कैरी घेतलेली आहे. कैरी सोलण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो. कैरी सोलून घेतलेली आहे. आता या कैरीला बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं. आता तुम्ही हे सर्व कापलेले पीस कुकरच्या डब्यामध्ये ठेवून एखादी शिट्टी काढून घेऊ शकता, म्हणजे कैरी लगेच शिजेल. मी ते कैरी बारीक बारीक कापून घेतली आणि सर्व कैरी पॅनमध्ये टाकून घेतलेली आहे. आणि यावरती अगदी पाव कप किंवा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवून झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढायची. कैरी खाली लागू द्यायची नाही. छोट्या बर्नरवरती हा पॅन ठेवायचा, म्हणजे कैरी खाली लागणार नाही. मी हा मोठा बर्नर आहे म्हणून छोट्या बर्नरवरती कैरी शिजण्यासाठी ठेवलेली आहे. तोपर्यंत 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा धने आणि 1 चमचा मोहरीची डाळ, पाव चमचा मेथी आणि पाव चमचा किंवा 10 ते 12 काळी मिरी लो फ्लेमवरती 2 मिनटं भाजून घ्यायचे. फक्त गरम करून घ्यायचे. यामध्ये जी मोहरीची डाळ आहे ती पटकन जळते, म्हणून फक्त 1 ते 2 मिनटं लो फ्लेमवरती भाजून हे सर्व थंड करून घ्यायचं. 5 मिनटामध्ये बघा कैरीसुद्धा शिजलेली आहे. आता या कैरीला थंड करून तुम्ही मिक्सरमध्ये दळून घेऊ शकता. मी ते फक्त चमच्याने इथे मॅश करून घेतलं. कैरीचे जे थोडेफार जाडे जाडे तुकडे असतील ते नंतर लोणचं खाताना छान लागतात, कारण ते शिजलेले आहेत, जास्त काही आंबट नाहीत. कैरी कापून घेतल्यामुळे कैरी लगेच शिजलेली सुद्धा आहे आणि चमच्याने सर्व कैरी मी इथे मॅश करून घेतली. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ किंवा साखर टाकायची. मी इथे 1 किलो कैरीसाठी 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक कापून घेतला. आता यामध्ये गूळ टाकला की गॅसची फ्लेम चालू करायची आणि लो फ्लेमवरती याच्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. कैरीच्या पाण्यामुळे गूळसुद्धा पटकन मेल्ट होतो. आता यामध्ये जे मोठे मोठे तुकडे दिसत आहेत ते बघा गुळाचे नाहीत, तर ते कैरीचे तुकडे आहेत. गोड लोणचं आणि त्याच्यामध्ये एखादा आंबट तुकडा लोणचं खाताना खूप छान लागतो. आता यामध्ये गूळ पूर्ण मिक्स झालेला आहे. लगेच याच्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे आहेत. मी ते 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, छोटा पाव चमचा हळद, अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ टाकून घेतलेलं आहे. एवढेच मसाले टाकून सुद्धा तुम्ही गोड लोणचं बनवू शकता. धने, मेथी, बडीशोपची पावडर जी तयार केलेली आहे ती स्किप केली तरी चालेल. तसं सुद्धा लोणचं खूप छान लागतं. मात्र मी तसं सुरुवातीला लोणचं बनवलेलं होतं, म्हणून जे आपण धने, बडीशोप, मेथी भाजून घेतलेली होती ती थंड करून त्याची पावडर बनवली आणि ती पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे. आता फक्त मिनिटभर लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आणि आता हे गोड लोणचं थंड करून घ्यायचं आहे. किती सुंदर लोणचं बघा तयार झालेलं आहे. टोटल 7 ते 8 मिनटामध्येच हे लोणचं तयार होतं. लोणच्याचं टेक्स्चर बघूनच तुमच्या लक्षात येत असेल, लोणचं खूप छान तयार झालेलं आहे. जसा जाम असतो त्याच पद्धतीचं हे लोणचं तयार झालेलं आहे. वर्षभरासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीचं लोणचं बनवून ठेवू शकता. फक्त ठेवताना फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. आता या लोणच्याला मी थंड करून घेतलेलं आहे आणि बघत असाल थंड झाल्यानंतर याचा कलर थोडासा घट्ट झालेला आहे आणि लोणचंसुद्धा थोडंसं थिक झालेलं आहे. आता या एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं काढून घ्यायचं. माझ्याजवळ 1 किलोची बरणी आहे, त्यामध्ये मी संपूर्ण लोणचं काढून घेतलेलं आहे. आणि लोणचं बघा किती सुंदर तयार झालेलं आहे. चपातीबरोबर, वरण भाताबरोबर हे लोणचं खाताना ज्या आंबट आंबट फोडीमध्ये तोंडामध्ये लागतात त्या खूप छान लागतात. चला, तरी ते सर्व लोणचं काढून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतरच हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरायचं आणि झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं. फक्त रोज यातील लोणचं काढताना याच्यामध्ये ओला किंवा खरकटा चमचा घालायचा नाही, म्हणजे लोणचं वर्षभरसुद्धा खराब होत नाही. बघत असाल किती सुंदर लोणचं तयार झालेलं आहे. पॅनला कुठेही कैरी चिकटली नाही किंवा कैरी जळालीसुद्धा नाही. इथे या पद्धतीने आपली बरणी भरलेली आहे. तर हे गूळ टाकून गोड लोणचं तयार आहे. आंबट, गोड, तिखट चवीला अप्रतिम असं हे लोणचं लागतं. तर याला आता मी झाकण लावलं आणि हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. याच पद्धतीने आपण साखर आंबासुद्धा बनवणार आहोत. साखर आंबा बनवण्यासाठी वेळ खूप कमी लागतो आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आता इथे मी ही झाकण लावून बरणी फ्रीजमध्ये ठेवून दिली. किती सुंदर बघा इथे लोणचं तयार झालेलं आहे. आता इथे अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता या कैऱ्यांना सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुसून नंतर यांचीसुद्धा सालं काढून घ्यायची आहेत. बऱ्याच वेळा स्लायसरने कैरीची सालं निघत नाहीत, मग अशा वेळेस सुरीने कैरीची सालं काढून घ्यायची आणि कैरीचं जे साल निघालेलं आहे
ते साल तुम्ही हिरव्या चटणीमध्ये वापरू शकता आणि ती चटणी सँडविचमध्ये सुद्धा बनवून खाऊ शकता. तर इथे कैरी सोलून घेतलेली आहे. आता या कैरीला फक्त किसून घ्यायचं आहे. आता कैरी आपल्या आवडीनुसार जाड किंवा बारीक किसून घ्यायची. जेवढी कैरी बारीक किसली जाईल तेवढी कैरी लवकर शिजेल. तर कैरी ते शिजून झालेली आहे. एक कैरी थोडीशी जास्त पिकलेली आहे आणि एक थोडीशी कच्ची आहे. आता पॅनमध्ये 1 चमचाभर साजूक तूप गरम करून घेतलं आणि या तुपामध्ये फक्त 2 मिनटं ही किसून घेतलेली कैरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. असं केल्यामुळे काय होईल, याचा फ्लेवरसुद्धा वाढेल आणि कैरी पटकन शिजेलसुद्धा. नाहीतर 2 मिनटं भाजून घेऊ शकता आणि 2 मिनटं लो फ्लेमवरती वाफ काढून घेऊ शकता. मी ते 2 मिनटं तुपामध्ये कैरीला भाजून घेतलं आणि बघा कैरी किती सुंदर दिसत आहे. अशी सुद्धा तुपामध्ये भाजलेली कैरी जेवताना खाऊ शकता, खूप छान लागते. 2 मिनटं तुपामध्ये मी कैरी भाजून घेतली. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून लो फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची. बघा या कैरीमध्ये आपण पाणी टाकलेलं नाही, त्याच्यामुळे कैरी अजिबात खाली चिटकू द्यायची नाही. फक्त 2 मिनटामध्ये मी झाकण काढलं. मध्ये मध्ये कैरीला मिक्स करायचं म्हणजे कैरी खाली लागणार नाही. बघा थोडीशी कैरी लगेच पॅनला चिटकायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये मी साखर टाकणार आहे. तुम्हाला साखर टाकायची नसेल तर यामध्ये सुद्धा गूळ टाकू शकता किंवा जी खडी साखर असते ती मिक्सरमध्ये फिरवून टाकू शकता. मी यामध्ये वाटीभर साखर टाकून घेतली, मोजली नाही. अंदाजे वाटीभर साखर टाकली आणि 1 चमचाभर फ्रेश कुटून घेतलेली वेलची पूड टाकली आणि फक्त या कैरीमध्ये साखर मिक्स करून घ्यायची आणि इथे आपला साखर आंबा तयार आहे. आवडत असेल तर याच्यामध्ये जायफळची पावडरसुद्धा टाकू शकता. मात्र जायफळ गरम असतं. वेलचीमुळे हे लोणचं खूप छान लागतं आणि शरीराला थंडावासुद्धा मिळतो. चला, अगदी 5 मिनटामध्ये हे लोणचंसुद्धा तयार झालेलं आहे. यालासुद्धा थंड करून घ्यायचं आणि बस हे लोणचंसुद्धा खाण्यासाठी तयार आहे. जास्त वेळ गॅसवरती हे लोणचं मिक्स करायचं नाही, नाहीतर लोणचं खूप घट्ट होऊन जाईल. तर बघा इतपत पातळ मी लोणचं ठेवलेलं आहे. थंड झाल्यानंतरसुद्धा हे लोणचं इतकंच पातळ राहणार आहे. फक्त फ्रीजमध्ये ठेवलं तर थोडं जास्त घट्ट होईल. आता मी या लोणच्याला थंड करून घेतलं आणि बघा थंड झाल्यानंतरसुद्धा हे लोणचं किती पातळ आहे. आता वाटीमध्ये सुद्धा हे लोणचं काढून दाखवते आणि थंड झाल्यानंतर हे लोणचंसुद्धा मी एका काचेच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून फ्रीजमध्येच ठेवणार आहे. फ्रीज नसेल किंवा थंड खायचं नसेल तर फ्रीजच्या बाहेरसुद्धा महिनाभर हे लोणचं आरामात ठेवू शकता. जास्त दिवस टिकेल, मात्र मी इथे फक्त महिनाभरच सांगितलेलं आहे. मात्र गरमागरम चपाती आणि थंडगार हा साखर आंबा खूप छान लागतो, म्हणून मी हा साखर आंबासुद्धा फ्रीजमध्येच ठेवत असते. तर बघा किती सुंदर हा साखर आंबा तयार झालेला आहे. अगदी दोन्ही प्रकारचं गोड लोणचं बनवण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतील. फक्त कैरी सोलण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो. सुरीने सोलली तर तोसुद्धा वेळ कमी लागेल. आणि या पद्धतीने दोनही लोणचं तयार झालेले आहेत. ट्राय करून बघा. जर गुळ आंबा बनवायचा असेल तर त्याची रेसिपी पोस्ट केलेली आहे. कैरीच्या चटण्यांची रेसिपी पोस्ट केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांची लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक द्यायला आणि अशा साध्या सिंपल घरगुती रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.